जय भीम। मी सौ कांचन अजय कदम, प्रभाग 32, राहुल नगर शिवणे येथील रहिवासी आहे। मी सामाजिक कार्यामध्ये गेली 20-25 वर्ष स्वतःला वाहून घेतलेलं आहे आणि श्रावस्ती आधार फाउंडेशन नावाचे एक मतिमंद अपंग अनाथ अशा महिलांची मी एक युनिट चालवते, आश्रम चालवते आणि या राहुल नगरची मी एक स्थानिक अशी रहिवासी आहे आणि सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची मी एक खडकवासला महिला अध्यक्ष म्हणून मी काम करते। तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांकडे इच्छुक आहात का? हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुसूचित जाती याच्या हे जे कॅटेगरी पडलेली आहे त्याच्याकडून मी एक महिला उमेदवार म्हणून मी दावेदार व्यक्त करते। काय तुमचा प्रभाग कसा असेल किंवा तुमच्या स्वप्नातलं काम कसं करताल? थोडंसं तुमचं जर तिकीट निश्चित झालं तर कसं तुमचं निश्चित जर झालं खरं पाहिलं तर सामाजिक कार्याची जबाबदारी हे प्रभागा सोडून प्रभागाच्या बाहेर पण असते, जे की आज मी निभावते गेली 20 वर्षापासून आणि जवळजवळ 10 ते 15 वर्ष झालं मी एक पक्षाशी एकनिष्ठ म्हणून मी काम करते, जे की कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता। आणि जर मी नगरसेवक ह्याच्यातून जर मी लोकांची सेवा करण्याची जर मला संधी मिळाली तर निश्चितच महिलांना, युवकांना, ज्येष्ठ नागरिकांना, आपल्या भागातील जे काही असे रस्ते असतील, वीज असतील, ह्या गोष्टीमध्ये जे काही असं हे सापडतं, जे काही म्हणजे त्रुटी दिसतात आपल्याला, मी म्हणणार नाही की कोणी काम केले नाही, सगळ्यांनी काम केलेलेच आहे, पण त्यातही ज्या काही त्रुटी उडतात तर त्या त्रुटी मी पूर्ण करण्याचं नक्की काम करेन आणि एक पक्षाला उज्ज्वल भविष्य देण्याचं मी काम करेन। शरदचंद्रजी पवार साहेब असो, सुप्रियाताई असो किंवा प्रशांत जगताप असो किंवा इतर नेते असो किंवा सचिन दोडके असो, असे जे नेतृत्व आहे तुमच्या, तर त्याकडे कसं पाहता आणि कसं तुम्हाला? नाही, त्यांचा खूप आदर्श आहे माझ्या पुढे आणि मी त्यांना एक आदर्श म्हणूनच मी त्यांना माझ्या समोर ठेवून, पक्षाची ध्येय धोरणं समोर ठेवूनच मी त्यांच्याशी एकनिष्ठ पण आहे आणि प्रभागातही तशा बऱ्यापैकी माझं काम आहे। तुम्हालाच का तिकीट द्या? कारण मी पक्षाशी एकनिष्ठ आहे, मी या प्रभागातली रहिवासी आहे, मी सुशिक्षित आहे, कोणाच्या रिमोट कंट्रोलवर चालणारी भावली नाही आहे, म्हणून मला त्यांनी निवडावं असं मला वाटतं। आहे काही लोकांचं मत आहे, पब्लिकचं मत आहे। आता काही मतं कशी असतात, कशी नसतात, माणसाची सांगते, पण तरी पण शक्यतो मला गॅरंटी काय यावं अशी अपेक्षा, काम करणारे व्यक्ती असतात असं आमचं मत आहे। गोरगरीब पण आहेत त्यामध्ये नाही का? हां, ठीक आहे। मला तर एवढं भारी वाटतं, या जे कांचनताई आहेत हे आमच्या एरियाला खूप सुधारणा करू शकतात आणि खूप देखभाल बी करू शकतात। सगळ्या गोष्टी त्यांचा आम्हाला खूप अनुभव आहे। आता कामाच्या बाबतीत आम्हाला खूप गॅरंटी 100% यांची। तर पक्षाने जर त्यांना उमेदवारी दिली, तिकीट जर मिळालं ते खूप चांगलं उत्कृष्ट काम करू शकतात आणि आम्हाला त्यांचे खूप जुने पण अनुभव आहेत। मला बऱ्याच वर्षापासून त्यांची कारकिर्दी आणि खूप चांगल्यापैकी आहे। कसं की आमच्या इथून कांचन कदम या उमेदवार जाहीर झाले आहेत, तरी त्या आमच्या भागात चांगलं काम करतात आणि तसेच उपयोगी पडतात आणि आमच्या भागातून त्याच निवडून आहे अशी आम्हाला इच्छा आहे।